नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मास्टर ऑफ मॅथ. बघा मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण TCS आणि IBPS नावाचे जे काही मॅथचे आणि रिजनिंगचे क्वेश्चन आहेत या ठिकाणी आज बघणार आहोत. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला. या ठिकाणी आजचा आपला पहिलाच प्रश्न आहे, जर एखाद्या व्यक्तीने 90 किलोमीटर वेगाने 45 किलोमीटर अंतर कापले आणि 150 किलोमीटर अंतर हे 50 किलोमीटर वेगाने कापले, तर संपूर्ण प्रवासासाठी लागणारा सरासरी वेग किती? बघा, सुरुवातीचं अंतर आहे 90 किलोमीटर आणि हे कापायचे 45 तासामध्ये. ठीक आहे. दुसरं आहे बघा 150 किलोमीटर अंतर आणि हे पार करायचे 50 किलोमीटर वेगाने. बघा, मग एका तासाला किती असतं हे आपण आता काढून घेऊयात. 45 एक 45, 45 दोन्ही 90 म्हणजे 2 तास. 50 एक 50, 50 त्रिक 150, इकडे सुद्धा 2 तास. दोन्ही मिळून किती होतं? 5 तास. 5 तास. ठीक आहे. बघा, मग टोटल डिस्टन्स किती होणं? 90 किलोमीटर प्लस 150 किलोमीटर, हे झालं 240. मग 240ला जर मी 5 तासाने भाग दिला तर माझं उत्तर काय येणार? 48 तास. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, ZC11 हे विशिष्ट तर्कानुसार DG121 संबंधित आहे. त्याच प्रकारे PS13 हे TW69 169 शी संबंधित आहे. तर WZ15 हे कशाशी संबंधित असेल? बघा, ZC11 हे D आणि G 121 शी संबंधित आहे. त्याचबरोबर PS13 हे 169 TW 119 शी संबंधित आहेत. मग आता आपल्याला WZ15 हे कशाशी संबंधित आपल्याला काढायचं आहे. बघा, यांनी काय केलं, या ठिकाणी 11चा वर्ग 121 केलाय. ठीक आहे. 13चा वर्ग 169 केलाय. 15चा वर्ग 225 येणार. हे तर फिक्स आहे, म्हणून हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला. आता बघूयात 255 एक सेकंद, हे पण ऑप्शन कटला. राहिलं काय? एकच ऑप्शन आहे 225 वाला. उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2, AD 225. दुसरी गोष्ट तुम्ही इथून पण चेक करू शकता, Z आणि D मध्ये किती अंतर आहे, P आणि T मध्ये किती अंतर आहे, मग D आणि इथे किती अंतर आहे ना, यानुसार सुद्धा सॉल्व्ह करू शकता. पण करायची गरज नाही, कारण 225 फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, या प्रश्नामध्ये मी थोडा कन्फ्यूज आहे. ॲक्च्युली मला क्वेश्चन जमलाच नाही. ठीक आहे. जर कोणाला एक प्रश्नाचं उत्तर आलंय तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण आन्सर कीमध्ये 10,000 याचं उत्तर दिलेलं आहे. तर बघा पुढचा प्रश्न. 4 नंबरचा प्रश्न आहे, सरळ व्याजाच्या वार्षिक किती दराने रक्कम 16 वर्षात तिच्या दुप्पट होईल? बघा, कालावधी किती आहे? या ठिकाणी कालावधी आहे 16 वर्षाचा. 16 वर्ष. ठीक आहे. आणि दुप्पट म्हणते, मग काय करायचं? दुप्पट म्हणजे 200. 200तून नेहमीसाठी 100 वजा करायचे. हे येणार 100. जे काय वर्ष दिलंय किंवा जो काही दर दिला त्याने फक्त त्याला भागायचं, म्हणून 100 छेदस्थानी 16 किती येणार? हे 6.25%. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, दिलेल्या मालिकेतील तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय आला पाहिजे? 3, 5, 9, 17, 33 आणि क्वेश्चन मार्क. बघा, मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की अशी जर सिरीज दिली तर नेहमी याच्यामधला फरक घ्यायचा असतो. ठीक आहे. मग बघा, 3 आणि 5 मध्ये
2चा फरक, 5 आणि 4 9 मध्ये 4चा फरक, 9 आणि 17 मध्ये 8चा फरक, 17 आणि 33 मध्ये 16चा फरक. मग तुम्हाला कळत असेल याची दुप्पट होती, परत याची दुप्पट, परत याची दुप्पट, मग याची दुप्पट किती येणार 32. म्हणून 33 प्लस 32 बरोबर किती येणार 65. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. बघा 6 नंबरचा प्रश्न आहे. पंधरा प्लस डायरेक्ट आपण सॉल्व करूयात. ठीक आहे, बघा पहिले हा ब्रॅकेट सॉल्व करा. 16 मधून 15 5 गेले, राहिले किती 11 प्लस 4. 11 आणि 4 किती होणार 15 होणार. परत वजा 18 आहेत, 18 मायनस 15 3, परत प्लस 15, 15 आणि 3 18. आता तोंडी असे गणित जमले पाहिजे कारण खूप मोठं कॅल्क्युलेशन नाहीये. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या माहितीत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. बघा आता इथे काय केलेलं आहे डब्ल्यू वाय बघा एक घर सोडून दुसरं घर घेतलेलं आहे. नंतर काय सी आणि ई. ठीक आहे, म्हणजे बघा 1 2 3 3 घरं सोडून सी घेतलेलं आहे, सी आणि ई आलेला आहे. आता याच्यानंतर पण 3 घरं सोडावं लागेल, 1 2 3. नंतर काय येणार आयच्या नंतर काय येणार के येणार. ठीक आहे, आता परत आपल्याला 3 घरं सोडावं लागतील, 1 2 3. नंतर काय येणार ओ, पर्याय क्रमांक 1. आता ओच्या नंतर काय येणार होतं क्यू येणार होतं, पण क्यू इथे दिलेलं आहे का नाही, म्हणून जोडी काय होणार ओ आणि क्यूची होणार. पण आपल्याला एकच अल्फाबेट विचारलंय म्हणून ओ असणार. बघूयात पुढचा प्रश्न. बघा जर एखाद्या व्यक्तीने 6 पेन्सिली 5 रुपयाला खरेदी केल्या आणि 6 किमतीला 5 पेन्सिली याप्रमाणे विकल्या तर नफ्याची टक्केवारी किती. बघा 6 पेन्सिल 5 रुपयाला विकल्या. ठीक आहे, आणि 6 रुपये किमतीच्या 5 पेन्सिली याप्रमाणे विकल्या तर नफ्याची टक्केवारी किती. इथे काय करायचं तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 5 5 25, 6 6 36. यामधला फरक कितीचा आहे, फरक आहे 11चा. किती वरती आहे 25 वरती आहे. टक्के विचारलेत म्हणून गुणला 100 करा. 25 1 25, 25 चौक 100, 11 गुणले 4, 11 4 44. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा सर्व बोटे हात आहेत. ठीक आहे, डायग्राम काढून घेऊयात. आता याला बी म्हणा. सर्व बोटे हात आहेत. हात म्हणजे एच. नंतर काय सांगितलंय काही हात पाय आहेत. बघा काही हात हे पाय आहेत म्हणजेच काय पी. बघा सर्व पाय हे फांदागुली आहेत. बघा सर्वच्या सर्व पाय हे जे सर्वच्या सर्व पाय आहेत ते फांदागुली आहेत. डायग्राम अशी येणार. याला आपण एफ नाव देऊयात. ठीक आहे, आता बघा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा.
सर्व फांदागुली बोटे आहेत. बघा, सर्वच्या सर्व फांदागुली या बोटे आहेत का, यांचा यांचा काहीच संबंध नाहीये, म्हणून हा ऑप्शन तर रॉंग असणार, रॉंग. दुसरा काय म्हणतो, काही हात फांदागुली आहेत. काही हात हे फांदागुली आहेत. येस, इथे काही पार्ट गेलेला आहे बघा, म्हणजेच काही आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर असणार. सर म्हणजे विधान 2 बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. दिलेल्या अक्षर मालिकेच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणे समान संबंध दर्शविणारा पर्याय निवडा. इथे पण ABCD लिहावं लागेल आपल्याला. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. बघा, ई आणि के मध्ये संबंध बघा. ठीक आहे, ई आणि के मध्ये 1 2 3 4 5 6 +6 केलेत. मग आपण इथे पण +6 करूयात. बघा आता ओ आणि यू, ओ आणि यू 1 2 3 4 5 6 बरोबर. नंतर काय आहे, यू आणि ए, यू आणि ए 1 2 3 4 5 6. सेम इथे पण एल आणि यू, एल आणि आर करा. 1 2 3 4 5 6. म्हणजे बाकीचे ऑप्शन चेक करण्याची गरज सुद्धा नाहीये. पर्याय क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असेल. आणि असे प्रश्न खूप सोपे असतात. ठीक आहे, हे खूप इझी लेवलचे आहेत, त्याच्यामुळं असे प्रश्न चुकता कामा नयेत. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, सेम त्याच्यावरतीच प्रश्न विचारलाय परत एकदा. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. बघा, यस, यसच्या नंतर क्यू, यस नंतर क्यू, एक घर मागे गेलेला आहे. नंतर बघा ओ, नंतर येणार यम, यम इथे नाही, यम इथे नाही, राहिले फक्त 2 ऑप्शन. बघा, यम आणि टी हे कॉमन आहेत. आपण एकतर पी येईल किंवा क्यू येईल. शेवटचा अल्फाबेट चेक करूयात. ई आय, ई आय 1 2 3 4 +4 केले. नंतर बघा 1 2 3 4, बघा यम आलेला आहे. आता परत 4 करा, 1 2 3 4, काय येणार, क्यू येणार. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे राईट असेल. बघूयात पुढचा प्रश्न. दिलेल्या समीकरणातील x चे मूल्य शोधा. म्हणजेच काय, या ठिकाणी काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, 35%, याची पहिले फोड करून घेऊयात. 35%, 1 सेकंद पहिले आपण काय करूयात, याला इरेज करून घेऊयात. बघा, 35% ऑफ म्हणजे गुणाकार असतो. 1 सेकंद. बघा, 35% गुणाकार 1500 + x बरोबर परत 45% ऑफ 4200 वजा 320. आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. बघा, 2 शून्यला 2 शून्य कट. ठीक आहे, 15 गुणिले 35 करा, किती येणार, 15 5 75ला 5 हातचे आले 7. परत 15 त्रिक
45, 45 आणि 7 किती येणार? 52. एक सेकंड, थोडा पेन ब्रेक होतोय. किती येणार? 45 आणि 7 बरोबर 52 प्लस एक्स बरोबर 45, म्हणजेच काय? या 2 शून्याला हे 2 शून्य कटले. ठीक आहे. आता या ठिकाणी 45 आणि 42चा गुणाकार करून घ्या. 45 आणि 42चा गुणाकार किती येणार बघा. ठीक आहे, तुम्ही गुणाकार करून घ्या. गुणाकार जो काय येईल की आपण लगेच करूयात. 45 आणि 42. 5 2 10 0 हाताला 1, 4 2 8 आणि 1 9, परत प्लस 4 5 20, हाताले 2, 4 चौक 16 आणि 2 18, 0 9 आणि 18, 1890 वजा 320. ठीक आहे. हे जशाच तसेच राहणार. यांची वजाबाकी करा आता. याच्यामधून जर का 320 वजा केलं तर किती राहतं? 0 7 5 आणि 1 1570. 1570 हे 2 525 प्लस एक्स, इकडे प्लसमध्ये तिकडे आल्यानंतर वजाबाकी होईल 525. आता यांची वजाबाकी करा. 10तून 5 गेले 5, हाताला 1, 5तून 3 गेले 1, 12. आपले कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकतंय. ठीक आहे, कुठेतरी गुणाकार चुकला असेल आपला. तर याचं उत्तर हे येतं. सोपं आहे. फक्त याला डिवाइड करा, हे सॉल्व करा, हे सॉल्व करा, लगेच उत्तर येऊन जातं. आपला कुठेतरी गुणाकार चुकला असेल. ओके. हा पेन ब्रेक होतो त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतोय. बघूयात पुढचा प्रश्न. सोपा प्रश्न आहे, काय खूप अवघड नाही आहे. एक सेकंड. हां बघा, 13 नंबरचा प्रश्न आहे. 4 शब्द जोड्या दिले आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळे आहे. गटात न बसणारी जोडी ओळखा. तर याचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, 14 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे. वार्षिक व्याजाची गणना लक्षात घेऊन दर साल किती टक्के दराने ठराविक रक्कम 2 वर्षाच्या दुप्पट होईल? तुमचे उत्तर 1 दशांश स्थानात पूर्णांकित करा. म्हणजेच काय, एका पॉईंटपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. मग सुरुवातीला आपण काय करूयात. बघा, दुप्पट म्हणते. दुप्पट म्हणजे काय? 2. एक सेकंड. दुप्पट म्हणजे किती? 2. 2p म्हणूयात. कारण आपल्याला प्रिन्सिपल वगैरे आता नंतर त्याचं सूत्र वगैरे काढून करावं लागेल. या ठिकाणी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे बघा. 2p बरोबर p बरोबर वर्गमुळात कंसामध्ये x प्लस r डिवायडेड बाय 100 बरोबर याचा वर्ग. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल. हे 2 आणि हे 2 हे p आणि हे p कॅन्सल होईल. राहिलं काय? 2. परत किती? 1 वर्गमुळात 1 कंसामध्ये r छेदस्थानी 100 याचा वर्ग. आता याचा वर्ग कट करण्यासाठी याचा वर्गमूळ घ्यावा लागेल. हे किती? वर्गमूळ 2 येईल बरोबर 1 प्लस r डिवायडेड बाय 100. ठीक आहे. मग आता बघा, वर्गमुळात 2 याची किंमत आपल्याला पाठ पाहिजे 1.414 बरोबर. हे किती असणार आहे? 1 प्लस r डिवायडेड बाय 100. हे असं राहणार आहे. ठीक आहे. मग आता बघा, हे 1 इकडे जाऊन वजा होणार आहे. मग हे किती राहणार आहे? 0.414. ठीक आहे. कारण की हे 1 आहे, इकडे आल्यानंतर तो वजा झाला. ठीक आहे. आता हे काय 100 होते, मग इकडे हे 100 गुणाकारात जाणार. यांचा जो गुणाकार केला किती येणार? 41.4%. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. दिलेल्या मालिकेतील तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे? बघा, A B C D
T E F G I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. बघा H त्याचबरोबर L H L बघा 1 2 3 4 प्लस 4 केलेले आहेत. नंतर 1 2 3 4 परत 4 केले P आला. 1 2 3 4 परत 4 केले T यायला पाहिजे, म्हणजे हे दोन ऑप्शन कट होतील. T. दुसरं बघा U किंवा V येईल. I M 1 2 3 4 इथे सुद्धा 4 1 2 3 4 इथे Q 1 2 3 4 इथे यायला पाहिजे U, म्हणजे हा पण ऑप्शन कटला. आणि नंतर बघा 1 2 4 नंतर किती येणार 7 येणार का, कारण 1चा 2चा 3चा फरक आहे, मग इथे किती येणार 7. पर्याय क्रमांक 1 आपलं राईट आन्सर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. बघा कालच्या पेपरमधला हा रिपीट झालेला प्रश्न आहे. 45 किलोमीटर वेगाने प्रवास करणारे एक ट्रेन 24 सेकंदात एका खांबास ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती. बघा ट्रेनची लांबी काढण्यासाठी तुम्हाला 5 छेदस्थानी 18ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5 छेदस्थानी 18 गुणिले 45 गुणिले 24. 9 1 9 9 2 18 9 5 45 2 1 2 2 2 4 25 गुणिले 5 गुणिले 5 25 25 गुणिले 12. यांचा गुणाकार कसा करायचा. सर्व बघा शेवटचे आपले 15 प्रश्न राहिलेले आहेत. ठीक आहे, यात यांचा गुणाकार कसा करायचा. 25 10 250, कारण याच्यातून 2 वजा केले मी. नंतर किती राहिले 2 राहिले. 25 1 25 25 2 50. यांचा गुणाकार बेरीज किती येणार 300. पर्याय क्रमांक 2 300 मीटरची ट्रेन असेल. बघूयात पुढचा प्रश्न. आठ लिटर किमतीचे मिश्रण मिळवण्यासाठी 12 लिटर किमतीच्या दुधात किती प्रमाणात पाणी मिसळावे लागेल. बघा पाण्याची किंमत आपल्याला दिलेली नाही आहे. ठीक आहे, या ठिकाणी पाणी, या ठिकाणी आहे दूध. पाणी दिले नाही, पाणी आपण 0 मानूयात. दूध दिलंय, किती दिले 12 लिटर, आणि टोटल मिश्रण किती आहे 8 आहे. ठीक आहे, मग बघा आता हे काय होणार आहे. 0 मधून 8 गेले 8, 12 मधून 8 गेले 4. त्यांचा तुम्हाला फक्त रेशो विचारलाय. इकडे किती असणार 4:8, म्हणजेच काय 4 1 4 4 2 8 1 2. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी 3 पर्याय हे विशिष्ट सामर्थ्य आहे आणि त्यामुळे एक गट तयार होतो, कारण त्या गटात बसत नाही, एक पर्याय बसत नाही. मग बघा A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. बघा अक्षर मालिकेवरती खूप जास्त प्रश्न विचारले, तर म्हणून हा टॉपिक थोडा व्यवस्थित करा. बघा हा पर्याय चेक करूयात. E M H E किंवा असं घ्या E H M. ओके, पहिला शेवटचा आणि मधला E H M. E नंतर H बघा 1 2 3, तिसरा आला, नंतर काय आलं M आला 1 2 3 4 5, म्हणजेच काय 3 आणि 5 असा गट तयार होतो, 3 आणि 5चा. नंतर बघा L O T L 1 2 3 बरोबर L O आणि T आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5, इथं सुद्धा 3 आणि 5चा आला. आता हा एक चेक करा S V A S V 1 2 3, इथे सुद्धा 3 1 2 3 4 5, इथे सुद्धा 5. आता हा ऑप्शन चेक करा Y E
बघा वाय आणि ई 1 2 3 4 5 6 इथे 6 आणि त्याच्यानंतर जी 1 2 इथे 6 2 म्हणून काय हे आणि हे तिन्ही सेम आहेत, पण हा अपोजिट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणतो, ए आणि बी एक काम 30 दिवसात करतात. बघा ए प्लस बी 30 दिवसात करतात आणि त्यांनी मिळून 20 दिवस काम केले. ठीक आहे, 30 पैकी 20 दिवस मिळून काम केलं. राहिलं किती काम? 10 छेदस्थानी 20, कारण 20 पैकी 30 काम केलं, सॉरी 30 पैकी 20 केलं, मग राहिलं किती? 1 सेकंद. बघा टोटल काम किती होतं? 30 होतं. 30 पैकी 20 काम केलं, मग 30 पैकी राहिलं किती काम? 10 काम राहिलेलं आहे. मग आता तुम्हाला ते काय करावं लागेल, आणखी 20 दिवसानंतर ए उर्वरित काम पूर्ण करेल, आणखी 20 दिवसानंतर, बरोबर. तर ए किती दिवसात करेल? मग इथं काय करावं लागेल, 30 गुणिले 20 छेदस्थानी 10 0 0 कट 30 गुणिले 2 60 दिवस. पर्याय क्रमांक 2. बघा टोटल काम 30 होतं, 30 पैकी 20 केलं, मग राहिलं किती? 10 छेदस्थानी 30, किती दिवसात करायचं होतं? 20 दिवसात, म्हणून गुणिले 20 केलं. ठीक आहे, उत्तर आलं 60. बघा पुढचा प्रश्न. बघा हा प्रश्न विचारलाय, खाली दिलेले अक्षर चिन्हांच्या मालिकेत संदर्भ घ्या आणि प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे, केवळ डावीकडून उजवीकडे करायची असेल, मोजणी करायची असेल, ही डावी बाजू ही उजवी बाजू, अशी किती चिन्हे आहेत? बघा अशी किती चिन्हे आहेत ज्यापैकी ताबडतोब आधी एक स्वर आहे? बघा स्वर, ताबडतोब आधी एक स्वर आहे आणि ताबडतोब नंतर स्वर नाही, स्वर नाही. बघा अशी तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे, तेव्हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. आपल्याला पहिले स्वर माहीत पाहिजे, ए ई आय ओ यू, इंग्रजीतील 5 स्वर. ठीक आहे, मग बघा स्वर कुठे कुठे आहेत आपण चेक करूयात. पहिले स्वर बघा, ईच्या नंतर काय पाहिजे? चिन्ह पाहिजे. बघा आणि नंतर स्वर नसायला पाहिजे, म्हणजे स्वर नाही, म्हणजे ई अँड फी इथे एकदा आहे. नंतर बघा परत स्वर बघा इथे सी, सीच्या नंतर चिन्ह पाहिजे, सॉरी सी नाही आहे स्वर. ओके, नंतर बघा कुठे आहे स्वर? एक सेकंद, परत एकदा बघूयात. ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू. यस, इथे बघा यू चिन्ह आणि स्वर नाही, म्हणजेच काय यू स्टार आणि हे एक चिन्ह आहे. ठीक आहे, मग किती आहेत? 1 आणि 2, पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा हा प्रश्न देखील रिपीट झालेला आहे, मी ऑलरेडी एका पेपरमध्ये घेतलेला आहे आणि परत एकदा रिपीट झाला आहे. एका टाकीच्या तळाशी गळती आहे, त्यामुळे टाकी भरण्यास 8 तास लागतात. 8 तास लागतात. जर गळती झाली नसती तर टाकी भरण्यास 1 तास कमी लागला असता, म्हणजेच किती? 7 तास लागले असते. ओके, तर गळतीमुळे टाकी पूर्णपणे रिकामी करण्यासाठी किती वेळ लागेल? फक्त या ठिकाणी तुम्हाला या दोन संख्यांचा गुणाकार करायचा, 7 गुणिले 8, 7 8 56 तास. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. दिलेल्या मालिकेत तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या पर्याय यायला पाहिजे? 0 3 7 12 18 आणि क्वेश्चन मार्क. नेहमी बोललेलो एक सिरीज दिली असेल तर नेहमीसाठी फरक घ्यायचा, फरक आहे 3चा, फरक आहे 4चा, सॉरी 4. नंतर बघा 5, नंतर आहे 6, नंतर येणार आहे 7. 18 + 7 बरोबर 25. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. बघा हा प्रॉब्लेम आहे,
बॉडमासवरती विचारलाय, सोपे रूप द्या. यासाठी एक फॉर्म्युला तयार असतो, ठीक आहे. ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला काय म्हणतो, ए वजा बी आणि ए प्लस बी. या ठिकाणी तुम्हाला ए स्क्वेअर नाही, ए, फक्त ए. ओके. ए बरोबर काय घ्यावं लागेल तुम्हाला, 723 प्लस 1992. आणि बी बरोबर काय घ्यायला पाहिजे, 723 वजा 1992. ह्या किमती आपल्याला पुट कराव्या लागतील. मग पुट कशा करायच्या बघा. सुरुवातीला काय स्क्वेअर दिलेला आहे, ठीक आहे. आपण काय करूयात, कंसामध्ये 723 प्लस वर्गमुळात कंसामध्ये 1992 परत वजा 723 वजा 1992 हा वर्ग बंद होईल. नंतर काय गुणाकार परत 723 प्लस 1992 परत प्लस 723 आणि वजा 1992 आणि छेदस्थानी काय येणार आहे, 723 गुणिले 1992. बघा, याला जर तुम्ही आता व्यवस्थितपणे सॉल्व्ह केलं तर जवळपास पूर्णच्या पूर्ण संख्या कट होतात आणि फक्त 4 राहतो, बाकी फक्त 4 राहतो. ठीक आहे. आता इथे जागा कमी आहे म्हणून सॉल्व्ह करत नाही. तुम्ही सॉल्व्ह करा, 723 वगैरे कटातं, तुम्ही ब्रॅकेट वगैरे पहिले सॉल्व्ह करून घ्या. फक्त 4 बाकी राहतील, म्हणून पर्याय क्रमांक 2. आणि एक गोष्ट सांगतो, जर हा फॉर्म्युला यूज असेल, ओके, ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअरचा, ए वजा बी आणि सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी, तर या फॉर्म्युलासाठी नेहमीसाठी उत्तर हे 4च असतं. आता ज्याचा स्टडी झाला आहे त्याला हे गोष्टी क्लिअर बऱ्याच होतात. ओके, ठीक आहे. म्हणजे या गोष्टी पाठ झाल्या पाहिजे की कोणता जर फॉर्म्युला यूज केला तर काय उत्तर येतं. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. 4 उत्तर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. सिरियलिझमवरती प्रश्न विचारलेला आहे. सर्व घोडे गवत आहेत. सर्व घोडे काय गवत आहे. ठीक आहे, याला आपण गवत म्हणा. नंतर बघा, सर्व गवत भाज्या आहेत. सर्वच्या सर्व गवत ह्या भाज्या आहेत. ह्या झाल्या भाज्या. नंतर सर्व खडक भाज्या आहेत. सर्वच्या सर्व खडक, खडक कुठे येणार आहे, या ठिकाणी येणार आहे. याला के म्हणा. आता प्रश्न सॉल्व्ह करूयात. बघा, सर्व घोडे भाज्या आहेत. सर्व घोडे, बघा, हे सर्वचे सर्व घोडे भाज्या आहेत का, आहेत, कारण घोडे आतमध्ये आहेत म्हणून हे पर्याय राईट असेल. नंतर बघा, एकही खडक गवत नाही. एकही खडक हे गवत नाही. एकही खडक हे गवत नाही म्हणता येते. ठीक आहे. मग आहे का, नाही, पण हा पर्याय रॉंग असेल, म्हणून पर्याय क्रमांक 2 फक्त 1. मग बघा, पुढचा प्रश्न घेऊयात. याचं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 2. बघा, हा प्रश्न काय म्हणतो, जर प्लस म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे प्लस, भागाकार म्हणजे, आता सगळ्या या ठिकाणी चिन्हच ओळखू येत नाही. ठीक आहे. बघा, एवढंच कळतं, पण या ठिकाणी काय आहे, प्लस आहे की भागाकार हे समजत नाही. तर सोपा आहे, फक्त तुम्हाला चिन्हांची अदलाबदल करायची आहे. ठीक आहे. याचं उत्तर 9 आहे. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी आज टोटल 25 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून थँक्यू. ओके. थँक्यू सो मच.